मत्स्यबंदरवर काम करून येणाऱ्या पैशातून मी काम शोधायचो, ते करण कवानींना भेटायचो. आणि मी गावी काय सांगायचो, मला चांगलं काम मिळालंय, काही कुठलेही रेफरन्स टाकायचो, जे पिक्चरचे वगैरे काही रेफरन्स मी अशाच्या फिल्म मध्ये काम मध्ये ते बघायचो ना पेपर मध्ये, सांगायचं, कारण त्यांना वाईट नको वाटायला. आणि जे मत्स्यबंदर मध्ये थोडेफार पैसे मिळायचे तिकडे पाठवायचं. बरं बरं बरं. अच्छा. कारण त्यांनाही लक्ष इकडे लागायला, त्यामुळे ते चालायचं. आणि एकदा दादरला शिवाजी मंदिराला गेलो, काही वॉचमॅन वगैरे होते, तिथे आणखीन एक मुलगा होता, तो सेटिंगला अजूनही भेटला की खूप आनंद होता त्याला. त्याला म्हटलं, अरे मला ना नाटकात काम करायचं, काही मिळालं तरी चालेल. तर म्हटलं एक काम कर, वालोलकर आहेत, तर म्हटलं कसं जावं लागेल. तर मला ते शिवडीला त्यांचं गोडाऊन, त्यांच्याकडे जा. वालावलकरांकडे गेलो, भेटलो, त्यांना सांगितलं मला काम पाहिजे वगैरे सगळं सांगितलं. ते म्हटलं ठीक आहे, ये उद्यापासून. त्यांनी जास्त विचारपूस वगैरे नाही केली, ये उद्यापासून. मला त्यांना लगेच सांगितलं की माझी राहणीची वगैरे काहीच व्यवस्था नाही. तर म्हणले ठीक आहे, आपलं गोडाऊन आहे, ये राह तिथं. म्हणजे बर. म्हणलं ठीक आहे, मी येतो कपडे घेऊन. त्यांना सांगितलं, त्यांच्याकडून कपडे वगैरे घेऊन आलो, वालोलकरांकडे जॉईन झालो. आणि एक 6 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर म्हटलं नाही, आता याच्या पुढची स्टेप गाठली पाहिजे. अरे वा. आणि तसे रेफरन्स गोळा करायला लागले. अच्छा अच्छा. बरं बरं बरं. म्हटलं की याच्या पुढे जायचं तर रेफरन्स गोळा करायला. त्या दरम्यान मला एक मित्र भेटला, मोहन पवार म्हणून. बर. त्यांनी अँटोफिलला राहायचे ते. बरं बरं. त्यांच्याकडे मी राहायला गेलो. बर. भाड्याने. अच्छा. त्यांनी अगदी त्यांच्या भावाप्रमाणे मला जपलं. अरे वा. ज्या मावशीने जसं जपलं त्यांनी अगदी भावाप्रमाणे. बरं. आणि त्या दरम्यान नाटक कंपनीत सतीश पुळेकरांच्या एका नाटकाला मी बॅकस्टेज करायचो. बरं. हॅपी बर्थडे. अच्छा. हॅपी बर्थडे मध्ये 3 मुलांचे ते जे मेन कॅरेक्टर होते, त्यांच्याशी चांगली ओळख झाली होती माझी. बरं. त्याला असंच भेटलो, तर म्हटलं यार काही शूटिंगचं वगैरे कुठे काही काम मिळेल असं विचारायचो मी कोणालाही. तर त्यांनी सांगितलं की सतीश पुळेकर एक सिरियल डायरेक्ट करतायत. बरं. तू त्यांना जाऊन भेट. अरे वा. सतीश पुळेकरांना जाऊन भेटलो. आणि त्या हॅपी बर्थडे नाटकाच्या दरम्यान त्यांच्याशी एक चेहरा ओळख झालेली होती. त्यांनी लगेच सांगितलं उद्यापासून शूट आहे, ये तू. बरं. आणि काय काम होतं? स्पॉट व्हायला. अच्छा. तुम्हाला अंदाज होता स्पॉट बॉयचं काम म्हणजे काय असतं ते त्यावेळेला? नाही. अच्छा, नव्हतं. आणि सकाळी 1.5 शिफ्ट असायची दररोज. पण खूप ते सगळ्यांची चहा दे, बनव, जेवण बिवण. पण या सगळ्या अनुभवापेक्षा तो नवीन होता, काहीच वाटायचं नाही. अच्छा. काम काय करतो यापेक्षा ते नाविन्य जे होतं खूप आकर्षित करत होतं. 5 दिवस काम केलं, पण त्या 5 दिवसाच्या याच्यामध्ये माझी प्रदीप पटवर्धन बरोबर ओळख झाली. बरं. म्हणजे ते एक पटकन एक माणूस आकर्षित होता ना, ते मला त्यांचं रोल संपला ना, मला डायरेक्ट येऊन म्हटले तू मला ना नंतर भेट. अच्छा. मला चांगलं काम लावतो. बरं. प्रदीप पटवर्धनांनी मला प्रताप सावंतकडे न्यूज. बरं. मग त्यांनी INTचं एक नाटक होतं बाबांना लाज राखा म्हणून. बरं. त्या नाटकाला मग मला प्रॉपर्टीचं काम दिलं. अच्छा. बरं बरं. मग तिथून स्पॉट वगैरे ते सगळं बंद झालं आणि त्या नाटकाला लागलं. बरं. त्या नाटकात प्रताप सावंत यांच्याशी खूप चांगले संबंध झाले. की काम एकदम, मी कामात चोख होतात, खूप चोख. मी जेवण कमी, झोपण कमी, पण कामात अगदी बरोबर. आणि त्यांच्या मॅनेजरने INTचा वगैरे त्यांना खूप काम आवडलं. बरं. प्रताप सावंतनाही खूप आवडलं. आणि त्यांनी डायरेक्ट मला ते नाटक जवळ बंद व्हायला लागलं होतं, काहीतरी कलाकारांच्या काहीतरी डेट काहीतरी, त्यामुळे ते बंद व्हायला लागलं. आणि त्या दरम्यान विनय सरांचं लवबर्ड्स नाटक येत होतं. हो बरोबर. तर त्यांना इकडे माणूस पाहिजे होता. अच्छा. आणि हेही बंद पडत होतं. प्रताप सावंतने मला डायरेक्ट त्यांच्याशी ओळख करून घेतली. बरं. मग पुढे त्यांच्या बरोबर किती वेळ काम केलं तुम्ही? भरपूर. म्हणजे लवबर्ड्स केलं. बरं.
कुसुम मनोहर केलं, अच्छा, वन रूम किचन केलं. बरं त्या दरम्यान मी ऑफिसचंही काम करायचो आणि ऑफिसच्या त्यांच्या अच्छा, काही अच्छा, सिरियललाही मी जायचो बरोबर. बरं बरं बरं. हा, त्यांच्याबरोबरचा एक प्रभावी अनुभव होता. म्हणजे हो, त्यांचे ते नक्कीच. ऑलराऊंडर होते, खरंच आहे. लिहिण्यातही होते, डायरेक्शन, सिनेमॅटोग्राफी पण करतात, सगळंच करतात. तो एक प्रभाव त्यांच्या याच्यात चांगला होता, म्हणजे त्यांच्या आयुष्यात गेलेला. त्या दरम्यान मी नाटकात काही ओळखी झालेल्या मुलांबरोबर एकांकिका लिहायचो. बर, त्या एकांकिका माझ्या नम्रत यायला लागल्या त्या. ओ बर, म्हणजे लिखाणालाही पारितोषिक मिळालेली. त्यावेळेला तेही साइड बाय साइड चालू होतं. बरं बरं. इकडे नाटक चालू होते. त्या दरम्यान एका माणसाची ओळख झाली. त्यांनी आम्हाला सिद्धांत सिनेविजन म्हणून तिथं कामाला लावलं. तर तिथं आम्ही पिऊन म्हणून जॉईन झालो. पण फिल्म लाईन मधला काहीच अनुभव नाही. हो, अच्छा, बर. त्या लायकीचं काही कामही येत नव्हतं. पण आनंदाची गोष्ट होती की आणखीन मोठं प्रोडक्शन. हो, बरोबर आहे. तर चहा पाणी वगैरे द्यायला लागलो. चहा पाणी देता देता माझ्या अगोदरच्या मुलापेक्षा मी थोडासा प्रेझेंटच्या हिशोबाने काम बरं वाटलं त्यांना. बरोबर. त्यांनी माझं चहा पाण्याचं काम ठेवलं, पण कमी केलं आणि मला फाईल्स वगैरे ते सॉर्टिंग वगैरे करायचं वगैरे ते दिलं. आणि ते करता करता कॅमेरे जे बिटा रेकॉर्डर वगैरे त्यांची यायचे, त्याच्या एंट्री वगैरे ते सगळं राहायचं. मग एडिटिंगची संधी कशी मिळाली आणि कसं शिकायला मिळालं तुम्हाला तिकडे? एडिटिंग मध्ये कसं झालं की म्हटलं आता एडिटिंग सेटअप कंपनीचा आहे, मालकाला म्हटलं मला एक चान्स द्या. म्हटलं की काहीच करायला भेटत नाही तर तुम्ही ट्राय करा की आपल्याच कंपनीत मी एडिटिंग करून मी बाकी टाइम ऑफिस शिकेल. बर, ठीक आहे, पण खाली सीखने के बाद छोड़ के मत जाना. मग तुम्हाला फायनली एडिटिंग करायला कधी म्हणजे मिळालं? सिद्धांत सिनेविजन मध्ये मला एडिटिंगचा चान्स मिळाला. अच्छा, बरं. तेव्हा तुमचं लग्न झालं होतं तेव्हा? नाही. अच्छा, बरं बरं. मग एडिटिंग चालू झाल्यानंतर मी एडिटिंग म्हणजे मशीन शिकलो. बरं, प्रॉपरली एडिटिंग येत नव्हतं. त्यानंतर एडिटिंग चालू मशीन शिकल्यानंतर मी आमच्या कंपनीतला एकच अनुभव थोडासा मला खटकला की मी गेली 4 वर्षापासून काम करत होतो आणि मला एक 500 रुपये वाढवून मागत होतो मी. अच्छा, कारण माझं खूपच कट्टुकट व्हायचं त्या पगारामध्ये. आणि बाकी जी शिकाऊ म्हणून जी बाहेरची व्यक्ती आले त्यांना दुपटीच्या वर पगार मिळायचा. ओ, अच्छा अच्छा अच्छा. आणि ते मला खटकलं. बरं. मग शेवटी नाविलाजानं मग मी सोडायचं ठरवलं. बरं. मालकाला गेलो आणि सांगितलं की मी आता काम सोडतोय. तर मैंने बोला था की काम सीखने के बाद. म्हटलं नाही सर, 4 वर्षे मी रात्रंदिवस काम केलं आणि तुम्ही खूप आधार दिला, नाही असं नो डाऊट. पण मला ही गोष्ट खटकली. आता तुम्ही जरी दिलं तरी मी पुढच्या व्यक्तीला बोलून आलेले की आता येतो, त्यामुळे मी आता नाही थांबू शकतो. बरोबर. सुरुवातीला खूप ओरडला तो मालक आणि अर्ध्या तासानंतर तो माणूस मला असं सांगितलं की आयुष्यात काही गरज लागली ते माझ्याकडे. म्हणजे खरं प्रेम केलं त्याने तुमच्यावर. ठीक आहे. मग त्यानंतर मग मी जे काम मिळालं त्या कामातूनच पुण्याला एका चॅनलला जॉईन झालो. बरं. पुण्याला जॉईन झाल्यानंतर माझं चांगला रुटीन बसला. अरे वा. शिकलो तिथं मी, बेसिक एडिटिंग शिकलो तिथं बऱ्यापैकी. बरं. आणि तिथं माझं लग्नही जमलं. अरे वा, पुण्यात? त्या चॅनल मुळे. ओहो. चॅनलचं इम्प्रेशन थोडस. आणि लग्न झाल्यानंतर माझी जी बराचसा वेळ म्हणजे तीही नोकरी करायची. बरं. आणि माझी 8 तासाची नोकरी. मला आतापर्यंत 12-12, 16-16 तास काम करायचं. एक निश्चित वेळेची नोकरी. अरे वा. 8 तासाची नोकरी मला थोडस मोकळं वाटायला लागलं. मी विचार केला आणि बायकोलाही सांगितलं की मला 12वी पूर्ण करतो म्हटलं मी. फायनली पुन्हा. आणि तिनेही प्रोत्साहन दिलं. हो. आणि मी 12वीला फॉर्म भरला आणि तिने माझा भरपूर अभ्यास घेतला. आणि म्हणजे जवळजवळ 12 वर्षानंतर माझी 12वी पूर्ण झाली. वा 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 वा. ऐकून खरंच खूप बरं वाटलं भाऊ. पण तुमची बायको शिक्षित आहे? माझी खूप इच्छा होती की माझी बायको माझ्यापेक्षा खूप शिकलेली असावी.
आणि माझ्या शिक्षणाच्या मानाने ती मला MA मिळाली. म्हणजे खूप शिक्षितच म्हणायचं. तिथं चांगलं व्यवस्थित चाललं होतं. आणि एक अनुभव तिथं थोडासा कडवट आला मला. बरं. कडवट म्हणजे यावेत असे अनुभव, खूप काही शिकायला भेटतं. आई ऍडमिट होती आणि माझ्याकडे पैसेच नव्हते. अच्छा. मी कंपनीला जिकडे कामाला होतं त्यांना सांगितलं की मला पैशाची गरज आहे. बर. तर त्यांनी सांगितलं कंपनी मदत नाही करू शकत. बर. आणि मला नातेवाईकांकडे वगैरे मागायचे नव्हते. मग मी माझ्या एक जो खूप जवळचा मित्र होता संतोष गोटस्कर म्हणून, त्याला सांगितलं. त्याने डायरेक्ट पैसे घेऊन आला हॉस्पिटलमध्ये. आणि तिथला जो एक वॉचमॅन होता तो डायरेक्ट पैसे घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. अरे बापरे. त्याला न सांगता तो घेऊन आला होता. अरे कमाल आहे. बर. त्या अनुभवानंतर ठरवलं की इथे तरी काम नाही करायचं आता. अच्छा. बर. आणि माझी 6 महिन्याची मुलगी घरी आली. म्हणजे थोरली जी तुमची मुलगी आहे ती घरी आली. आणि त्याच्या 2-3 दिवस आसपास सुनीलने मुंबईत सिरियल घेतली होती कामासाठी. अच्छा. आणि मी त्याच्या भरोश्यावर मुंबईत ती नोकरी सोडून आलो. ओ, पूर्ण परिवाराबरोबर आला? नाही, मी एकटाच आलो पहिले. अच्छा अच्छा. तो म्हटला मला जो काय पगार मिळतो तू येऊन माझ्या बरोबर नुसता राहा, मी अर्धा पगार, तू अर्धा घे मी अर्धा घेतो. ओ अच्छा. बापरे. खरंच. आणि 1-1.5 महिना केल्यानंतर मला आणखीन मोठ्या ठिकाणी एक फिल्म प्रमोदचं काम मिळालं. बरं बरं. अच्छा. फिल्म प्रमोदचं काम आणि अपेक्षेपेक्षा दुप्पट पगार मिळाला. हो. आणि तिथून पुढे व्यवस्थित सगळ्यांना मुंबईला घेऊन आलो वगैरे, अँटरव्ह्यूला राहायला लागलो आणि खूप मस्त लाईफ चालू झालं. अरे वा. तो अंत भला तो सब भला. अच्छा. प्रॉपर एडिटिंग वगैरे झाल्यानंतर मला त्याच्याही पुढच्या चांगल्या चॅनल मध्ये जॉब मिळाला. बरं बरं बरं. तिथं मी मराठी सिरियल नंतर मग हळूहळू हिंदी प्रमोशन करायचं. सिरियल. बरं. प्रमोशन मध्ये एक्झॅक्टली काय करायचं तुम्ही? त्याचं स्क्रिप्टिंग पण करायचं की काय पद्धतीने प्रोमो असला पाहिजे? ज्या वेळेला प्रोमो एडिटर होतो त्यावेळेला सगळं जो प्रोमो डायरेक्टर असायचा तो सगळं द्यायचा. बरोबर. आम्ही फक्त व्हिडिओ ऑडिओ एडिटिंग करायचं त्याच्या रेफरन्स नुसार. बरोबर. तर ते बऱ्यापैकी शिकत गेलो. अच्छा. आणि योगायोगाने सचिन रुमडे म्हणून आमचा एक बऱ्यापैकी उच्च पदावरचा माणूस आहे, त्यांनीही मला चान्स देत मला ग्राफिक्सचं नॉलेज मिळालं. अरे वा. मला स्मोकचं नॉलेज मिळालं. त्यांनी मला इंडिपेंडेंटली डायरेक्टर देत नव्हता माझ्याबरोबर, त्यामुळे मी ऑडिओ व्हिडिओ संकल्पना लिखाण ते सगळं मी करायला लागलो. आणि मी त्याच्यानंतर मराठी आताच्या चॅनलला प्रोमो प्रोड्युसर म्हणून रुजू झालो. वा. आणि हे किती वर्षांपूर्वी झालं प्रोमो प्रोड्युसर म्हणून? आता 1 वर्ष झालं. 1 वर्ष. म्हणजे त्याच्यानंतर मला बऱ्याचशा सिरियलचे प्रोमो वगैरे शूट केले मी. बर. त्याचेही काही आणखीन ते प्रोमो प्रोड्युसरचा एक अनुभव खूप छान होता. ज्या विनय सरांकडे मी पेऊन म्हणून जॉईन झालो होतो त्यांच्याच नाटकाचं प्रमोशन मी केलं. क्या बात है. मग आज आई तुम्ही एवढा सगळा प्रवास भाऊसाहेबांचा पाहिलेला आहे, आज कसं वाटतं तुम्हाला? पाहिलं आम्ही. असं होईल असं स्वप्नात पाहिलं नव्हतं ना? अच्छा. जसं गारगुट असते ना दगडासारखी, साऱ्या गारगुटीमध्ये हिरे हे रत्न निघत नाही, एकच निघत. गारगुटीच्या पोटी एकच रत्न येत असतो. 6 एकच रत्न आलेला. अच्छा. आणि कोण होती तुमची प्रेरणा? म्हणजे एवढे सगळे कामं बदलत गेलात, काय ध्येय ठेवून तुम्ही कामं बदलत गेलात? आणि मला फिल्म लाईन मध्ये काम करायचं. अच्छा. आणि आता जवळ आलोय मी. अच्छा. आता एक कन्सेप्ट वर काम करतोय. बर. आणि ती बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. अरे वा. आणि ते मिळवणार मी. अच्छा. खात्रीनीच, निश्चितच तुम्ही जे ठरवलंय ते सगळं मिळवलेलं आहे, त्यामुळे ते होणारच. आणि तुम्ही खरंच फार म्हणजे असं नैराश्य आलं असतं अनेक माणसांना अशा
आयुष्यातून आल्यानंतर, पण तुम्ही अत्यंत पॉझिटिव्हली काम करत करत विविध प्रकारचे अनुभव मिळवत पुढे आलेला आहात आणि तुमच्या पुढच्याही वाटचालीला आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.